हॅलो एव्हरीवन, आपण काल लॉ ऑफ मोशन या चॅप्टरचा स्टडी केलेला होता. तर लॉ ऑफ मोशन मध्ये आपण काय स्टडी केलेलं होतं की लॉ ऑफ मोशन मध्ये आपण बघितलं होतं स्पीड, वेलोसिटी, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट. आता आपण त्याच्या पुढचं बघणार आहोत. पुढचा टॉपिक आहे आपला इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलोसिटी. आता इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलोसिटी, स्पीड आणि डायरेक्शनचं डायरेक्ट रिलेशन वेलोसिटी सोबत आहे. म्हणजे स्पीड चेंज झाली आणि डायरेक्शन कॉन्स्टंट असेल तरी वेलोसिटी चेंज होईल, डायरेक्शन चेंज झाली स्पीड कॉन्स्टंट असेल तरीही वेलोसिटी चेंज होईल. आता बघा काय म्हणते मी, सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन अ मोटर बाईक. सचिन काय करताय, मोटर बाईक वरून ट्रॅव्हल करताय, म्हणजे त्यांनी आपली गाडी स्टार्ट केली. एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग इव्हेंट ड्युरिंग सचिन राईड. सचिन काय बाईक रायडर आहे, तर तो आता गाडी चालवायला सुरुवात केल्यावर ती काय काय घडू शकतं. आता काय काय घडू शकतं, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन वेलोसिटी ऑफ द मोटरसायकल इफ इट स्पीड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस बट इट डायरेक्शन रिमेन्स अनचेंज. आता बघा काय होईल आहे म्हणते, त्यांनी स्पीड काय केली आहे, इन्क्रीज केली किंवा डिक्रीज केली. मे बी 80 km/h और 20 km/h. स्पीड इन्क्रीज करा किंवा डिक्रीज करा, त्यांनी काय केलं, डायरेक्शन रिमेन्स अनचेंज. तो स्ट्रेट जाते तो स्ट्रेटच राहिला. मग डायरेक्शन त्यांनी चेंज केलेली नाही तर स्पीड सुद्धा वेलोसिटी चेंज होईल, तरीही त्याची वेलोसिटी चेंज होईल. काय केलंय त्यांनी, स्पीड इन्क्रीज और डिक्रीज केली आहे आणि डायरेक्शन काय केली आहे, अनचेंज केली आहे. ती काय ठेवली आहे, कॉन्स्टंट ठेवली आहे. डायरेक्शन कॉन्स्टंट असली तरीही वेलोसिटी चेंज होईल. म्हणजे स्पीड इन्क्रीज और डिक्रीज, डायरेक्शन काय असेल, डायरेक्शन कॉन्स्टंट असेल तरीही वेलोसिटी चेंज होईल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट इन केस ऑफ ए टर्निंग ऑन ए रोड. आता काय रोडचा टर्निंग पॉइंट आहे, विल द वेलोसिटी अँड स्पीड बी सेम. आता बघा टर्निंग पॉइंट आहे रोडचा आणि वेलोसिटी काय आहे, वेलोसिटी अँड स्पीड सेम आहे. वेलोसिटी आणि स्पीड सेम आहे. इफ सचिन चेंज द डायरेक्शन ऑफ द मोटरसायकल कीपिंग इट स्पीड कॉन्स्टंट. त्याने काय केलंय, डायरेक्शन चेंज केली आणि स्पीड काय ठेवली, कॉन्स्टंट. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द वेलोसिटी. आता स्पीड कॉन्स्टंट म्हणजे स्ट्रेट लाईन जात आहे सरळ 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 आणि तो काय करतोय, स्पीड तेवढी कॉन्स्टंट ठेवली आहे त्यांनी. आता स्पीड जरी कॉन्स्टंट ठेवली आहे तरी काय करतोय तो, तरी व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन वेलोसिटी, वेलोसिटी त्याची काय होईल आहे, चेंज होईल. स्पीड कॉन्स्टंट ठेवली आहे आणि डायरेक्शन चेंज केली. स्ट्रेट लाईन जात आहे, टर्न केला पण काय म्हणताय, सचिन चेंज द डायरेक्शन ऑफ द मोटरसायकल कीपिंग इट स्पीड कॉन्स्टंट. जरी त्यांनी टर्न केला किंवा जरी तो त्यांनी वळण रस्ता घेतला तरी पण त्यांनी काय केलंय, आपली स्पीड कॉन्स्टंट ठेवली तरी पण वेलोसिटी चेंज होईल. नेक्स्ट बघा, इफ ऑन ए टर्निंग सचिन चेंज द डायरेक्शन ॲज वेल ॲज स्पीड. आता काय केलंय त्यांनी टर्निंग पॉईंटला, पहिले काय केलं होतं, डायरेक्शन चेंज केली होती, स्पीड कॉन्स्टंट ठेवली. आता स्पीड पण चेंज केली आणि डायरेक्शन सुद्धा चेंज केली. मग स्पीड सुद्धा चेंज केली. बघा, चेंज द डायरेक्शन ॲज वेल ॲज स्पीड ऑफ द मोटरसायकल. त्यांनी काय केलंय, मोटरसायकलची डायरेक्शन चेंज केली ॲज वेल ॲज स्पीड सुद्धा चेंज केली. दोन्ही चेंज केलं तरी पण वेलोसिटी चेंज होईल. इट इज क्लिअर फ्रॉम द अबाव दॅट वेलोसिटी डिपेंड्स ऑन स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. Velocity depends on speed as well as direction. या सगळ्यावरून आपल्याला हे कळतं की वेलोसिटी ही स्पीड आणि डायरेक्शन या दोन्हीवरही डिपेंड करते. स्पीड चेंज केली आणि डायरेक्शन कॉन्स्टंट ठेवली तरीही वेलोसिटी चेंज होईल. डायरेक्शन सेम ठेवली, स्पीड चेंज केली तरीही वेलोसिटी चेंज होईल. कुठली तरी स्पीड किंवा डायरेक्शन दोनपैकी काहीही चेंज केलं तरी पण वेलोसिटी चेंज होईल. एक कॉन्स्टंट ठेवा, एक चेंज करा आणि दोन्ही स्पीड आणि डायरेक्शन जरी चेंज केली, स्पीड आणि डायरेक्शन जरी चेंज केली तरी पण वेलोसिटी चेंज होईल. नेक्स्ट पॉइंट बघा, चेंजिंग द स्पीड वाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. काय म्हणताय, स्पीड काय केली आहे, चेंज, आणि डायरेक्शन काय ठेवली आहे, सेम. स्पीड काय केली आहे, चेंज. चेंजिंग द स्पीड वाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. स्पीड चेंज केली आणि डायरेक्शन सेम ठेवली तरीही वेलोसिटी चेंज होईल.
चेंजिंग द डायरेक्शन वाईल कीपिंग द स्पीड सेम. डायरेक्शन चेंज केली आणि स्पीड सेम ठेवली तरीही वेलॉसिटी चेंज होईल. परत दोन्ही चेंज केलं तरीही वेलॉसिटी चेंज होईल. मेन एवढं की आपला वेलॉसिटी आणि डायरेक्शन आणि स्पीड या सगळ्याचं रिलेशन असं आहे की स्पीड कॉन्स्टंट, डायरेक्शन चेंज तरी वेलॉसिटी चेंज होईल, डायरेक्शन कॉन्स्टंट स्पीड चेंज तरी पण वेलॉसिटी चेंज होईल आणि बोथ आर चेंज देन वेलॉसिटी ऑल्सो आर चेंज. नेक्स्ट पॉईंट बघा, आपण बघतोय युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता युनिफॉर्म म्हणजे नेमकं काय? स्ट्रेट लाईन मध्ये होणारं मोशन, दॅट इज युनिफॉर्म मोशन. आता स्ट्रेट म्हणजे काय बघा, अमर, अकबर, अँथोनी आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार्स विथ डिफरंट वेलॉसिटीज. traveling in different cars and different velocities. सगळ्यांच्या 3 कार आहे, फर्स्ट नंबरची कार, सेकंड नंबरची कार आणि थर्ड नंबरची कार. या तिन्ही कारने काय म्हणते, त्याच्या वेलॉसिटी सुद्धा डिफरंट आहे. The distance covered by them during different time interval are given follow. बघा, आता सगळे किती वाजता निघताय? सगळे सोबत निघताय 5 वाजता. मग सगळे सोबत 5 वाजता निघताय, जेव्हा निघेल त्या रेस्ट पोझिशनला त्यांचं काय असेल? किलोमीटर 0. जसे ते चालायला लागतील किंवा जशी गाडी चालेल तसे त्यांचे किलोमीटर्स वाढत जातील. नंतर ते 5:30ला म्हणजे आफ्टर हाफ 30 मिनिट, सॉरी हाफ बरोबर 30 मिनिट, आफ्टर 30 मिनिट हा किती गेलाय? 20 किलोमीटर. हा गेला 20 किलोमीटर. ठीक आहे, हा कोण? अमर. नेक्स्ट बघा, आफ्टर 30 मिनिट परत काय गेला तो? परत अमर गेला 20 किलोमीटर. का? 0 आणि 20 प्लस 20 दॅट इज 40 प्लस 20 दॅट इज 60, म्हणजे परत 20 किलोमीटर वाढला तो. नेक्स्ट 60 प्लस 20 म्हणजे 80. नेक्स्ट 80 प्लस 20 म्हणजे 100 आणि 100 प्लस 20 म्हणजे 120. नेक्स्ट बघा, अकबर प्रत्येक अर्ध्या तासाला 5, 5:30, 6, 6:30, 7, 7:30 आणि 8 प्रत्येक अर्ध्या तासाला सगळ्यांचे किलोमीटर्स आपण मोजलेले आहेत. जसं अकबर काय करतोय? 5 वाजता 0 किलोमीटर, 5:30 वाजता 18 किलोमीटर म्हणजे 18 एवढी त्यांनी किलोमीटर ट्रॅव्हल केलाय. नेक्स्ट आफ्टर 6 क्लॉक परत 18 ऍड करा 18 मध्ये म्हणजे 36. परत काय? 6 नंतर 6:30 वाजता परत 18 ऍड करा म्हणजे 42 किलोमीटर. परत 7 वाजता अर्ध्या तासाने, परत अर्ध्या तासाने परत 18 ऍड करा म्हणजे 70 आणि परत अर्ध्या तासाने परत ऍड करा, सॉरी हे बघा इथे की नाही, इथे 18 केलं तर 36 तर होतं, 36 तर होतं, पण 36 मध्ये 18 केल्यावरती 42 होत नाही. हा 18 किलोमीटर नाही चाललेला आहे. तर हा किती किलोमीटर चाललेला आहे? तर हा चाललेला आहे हे बघा, हा किती चालला? 6. या दोघांचा डिस्टन्स किती? 36 to 42 जायला तो गेलाय 6 किलोमीटर. 6 किलोमीटर म्हणजे हा की नाही 6 ते 6.5 एवढ्या 2 याच्यामध्ये तो फक्त 6 किलोमीटर चालला. आणि नंतर नेक्स्ट बघा 6:30 ते 7 परत याचा डिस्टन्स कॉन्स्टंट आहे का? नाही, याचा डिस्टन्स कॉन्स्टंट नाहीये. याचं कसं होतं? 20 किलोमीटर 20 किलोमीटर 20 किलोमीटर 20 किलोमीटर, पण याचा डिस्टन्स कॉन्स्टंट नाहीये. आता बघा 42 to 70 हा किती किलोमीटर चालला? हा चाललाय 38 किलोमीटर. नेक्स्ट बघा आपण काय करतोय? नेक्स्ट हा कॉन्स्टंट नाहीये, याचे काय होतं? हे चेंज होत जात आहे.
नेक्स्ट बघा 0, हा किती चालला, हा 5 ते 5:30च्या मध्ये एवढ्या तासात हा 14 किलोमीटर एवढा डिस्टन्स यांनी कव्हर केलं. परत त्यांनी 14 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं, परत 14 डिस्टन्स कव्हर केलं, असं टोटल यांनी सगळीकडे 14 डिस्टन्स कव्हर केलंय. म्हणजे हा की नाही आपला 5 वाजतापासून तर 8 वाजेपर्यंत कंटिन्यू त्याचा डिस्टन्स कॉन्स्टंट राहिलाय. आता बघा यालाच काय म्हणतो आपण, युनिफॉर्म. हा झाला युनिफॉर्म आणि हा झाला नॉन युनिफॉर्म. हा झाला नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म. आता नेक्स्ट बघा, यूज युअर ब्रेन. आता जी आपण टेबल बघितलं त्याच्यावर बघा, व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन दी नोटिंग ऑफ डिस्टन्स मेड बाय अमर, अकबर अँड अँथनी. आता अमर, अकबर, अँथनी, व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन द डिस्टन्स. आता बघा बिटवीन नोटिंग द डिस्टन्स, तर बघा अमर, अकबर, अँथनी याचं काय 20 किलोमीटर आणि याचं काय 14 किलोमीटर. हा तर आपला नॉन युनिफॉर्म आहे. नॉन युनिफॉर्म असल्यामुळे तो कॉन्स्टंटच नाही, म्हणून काय होईल याचं 20 आणि याचं काय होईल 14 आणि हा तर आपला नॉन युनिफॉर्म आहे. नेक्स्ट बघा, हु हॅज कवर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. तर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम अँड इंटरवल अमर अँड अँथनी. अमरने काय केलंय सगळ्या याच्यात 20 डिस्टन्स कव्हर केलाय आणि अकबरने सुद्धा काय केलंय सगळ्या, सॉरी अकबर नाही, अँथनीने सगळ्या याच्यात काय केलंय 14 एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. नेक्स्ट बघा, आर ऑल द डिस्टन्स कव्हर्ड बाय अकबर इन द फिक्स टाइम इंटरवल द सेम. आर ऑल द डिस्टन्स कव्हर्ड बाय द अकबर इन फिक्स टाइम इंटरवल द सेम. नाही, त्यांनी काय केलंय, आर ऑल द डिस्टन्स कव्हर बाय द अकबर. अकबरला बघा, अकबर कुठे आहे, हा अकबर, हा आपला अकबर. आर ऑल द डिस्टन्स कव्हर बाय द अकबर इन द फिक्स टाइम इंटरवल द सेम. फिक्स टाइम इंटरवल म्हणजे 30 मिनिट याचा डिस्टन्स सेम आहे का, नाहीये, याचा डिस्टन्स सेम नाहीये. नेक्स्ट बघा, considering the distance covered by Amar, Akbar, Anthony in fixed time interval, what can you say about their speed? त्यांची स्पीड काय, कोणाची स्पीड कॉन्स्टंट असेल आहे व कशाची म्हणताय हे बघा, कन्सिडरिंग द डिस्टन्स कव्हर्ड बाय द अमर, अकबर, अँथनी इन द फिक्स टाइम इंटरवल, व्हॉट कॅन यू से अबाउट देअर स्पीड. त्यांच्या स्पीडबद्दल तुम्ही काय बोलू शकता, तर त्यांच्या स्पीडबद्दल आपण बोलू शकतो की याची स्पीड कॉन्स्टंट आहे, याची स्पीड कॉन्स्टंट आहे, दोघांची स्पीड कॉन्स्टंट आहे आणि याची स्पीड कॉन्स्टंट नाही आहे, याची स्पीड इन्क्रीज मे बी और डिक्रीज. बघा 20 प्रत्येक हाफ आवरला तो 20 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करताय आणि हा प्रत्येक हाफ आवरला 14 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करताय. म्हणून काय होतंय, या दोन्ही याचा डिस्टन्स काय, डिस्टन्स कसे कव्हर करताय, सेम कव्हर करताय. स्पीड काय राहिलंय त्यांची कॉन्स्टंट राहिलंय, त्यांची स्पीड काय राहिलंय कॉन्स्टंट राहिलंय. नेक्स्ट बघा, इफ एन ऑब्जेक्ट कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. इफ एन ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स in equal time interval, it is said to be uniform. It is said to be moving with uniform speed. It is said to be moving in uniform speed. जो equal distance equal time interval मध्ये कव्हर करताय त्याला आपण म्हणूया युनिफॉर्म स्पीड. नेक्स्ट बघा, ॲक्सिलरेशन. आता ॲक्सिलरेशन म्हणजे नेमकं काय, आता ॲक्सिलरेशन म्हणजे नेमकं काय बघा, एक एक्झाम्पल घेऊया आपण. Take a one long plastic tube and cut it lengthwise into 2 holes. आता बघा, एक आपण पाईप घेतलाय, तो पाईप नसतो का आपला नळाचा आपल्याला जो लावतो ना, मोठा असा पाईप, तो पाईप काय केला आपण कट केला मधनं, जसा ऊस कट करतो की नाही आपण खाताना, तसं असं मधनं कट केला. मधनं कट केल्यावर त्याचे 2 भाग होईल, 2 भाग होईल. मधनं कट केल्यावर त्याचे 2 भाग होईल. हा बघा, हा असा पाईप आहे आणि याला काय केलं मी मधनं असा कट दिला, हा मधनं आपण कट केला तर त्याचे 2 भाग होईल. मग हा पाईप कट केला. टेक वन ऑफ द चॅनल शेप पीस. आता चॅनल शेप पीस म्हणजे कुठला, हा इकडल्या साईडचा असा पीस, म्हणजे तो असा उभा केला आपण. बघा, प्लेस वन ऑफ इट्स एंड ऑन द ग्राउंड. त्याचं एक एंड जे आहे ना त्या पॅनलचं आपण ग्राउंडला ठेवलंय.
त्या चॅनलचं एक एंड आपण ग्राउंडला ठेवलाय अँड होल्ड दी अदर ॲट द सेम हाईट फ्रॉम द ग्राउंड ॲक्शन इन फिगर. पहा फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे हे ग्राउंडला ठेवलाय आणि हे कुठल्या तरी हाईटला असं होल्ड केलेलं आहे ग्राउंड पासून. नेक्स्ट बघा, टेक ए स्मॉल बॉल अँड रिलीज इट फ्रॉम द अप्पर एंड ऑफ द चॅनल. आणि काय केलंय, त्याच्या स्टार्टिंग पॉइंट पासून आपण काय केलंय, एक बॉल सोडलाय, एक बॉल आपण सोडला. ऑब्झर्व द वेलॉसिटी ऑफ द बॉल ॲज इट रोल डाऊन अलॉंग द चॅनल. आता काय करायचं, तो बॉल तर सोडला, मग त्या बॉलची काय करायची, आपल्याला वेलॉसिटी ऑब्झर्व करायची. आता त्या बॉलची वेलॉसिटी ऑब्झर्व करताना काय होईल, तो स्टार्टिंगला तो काय होईल, थोडासा रेस्ट पोझिशनला राहिलाय, मिडलला काय होईल, तो फास्ट जाईल आणि लास्ट लाईनला काय होईल, तो स्टॉप होईल. लास्ट लाईनला काय होईल, तो स्टॉप होईल. इट वेलॉसिटी द सेम ॲट ऑल पॉइंट? नो. सगळ्या ठिकाणी आपली त्याची वेलॉसिटी सेम राहील का? नाही, वेलॉसिटी चेंज होईल. वेलॉसिटी चेंज होईल. बघा, ऑब्झर्व हाऊ दी वेलॉसिटी चेंज ॲज इट मूव्स फ्रॉम दी टॉप थ्रू दी मिडल अँड टू दी बॉटम. आता काय म्हणतात, ऑब्झर्व त्याची वेलॉसिटी कशी चेंज होईल. हाऊ दी वेलॉसिटी चेंज, त्याची वेलॉसिटी कशी चेंज होईल. इट मूव्स फ्रॉम टॉप थ्रू दी मिडल अँड टू दी बॉटम. ऑब्झर्व करा म्हणते की त्याची वेलॉसिटी कशाची, त्या बॉलची वेलॉसिटी कशी चेंज होईल जसा तो मूव्ह होत जाईल, म्हणजे जसा तो घसरत जाईल, तसं आपण टॉपला ठेवला तर तो रेसला राहील, टच टू दी मिडल, आणि मिडलला तो काय होईल, थोडा फास्ट जाईल, आणि बॉटमला काय होईल, तो रेस्ट पोझिशनला राहील. नेक्स्ट बघा, यू मस्ट हॅव ऑल प्ले ऑन ए स्लाइड इन अ पार्क. बघा, छान एक्झाम्पल आहे की तुम्ही की नाही लहान असताना घसरगुंडीवर घसरायला जायचे की नाही, गार्डनमध्ये खेळायला जायचं, आई मला गार्डनमध्ये खेळायला जायचे की नाही घसरगुंडीवर काय करायचे, पहिले पायऱ्यांनी चढायचे, त्याच्या टॉपला काय करायचे, पहिले बसायचे, रेसला थोडंसं बसायचे, मग स्लोली असं जायचं. स्लोली जाताना मधल्या वेळेला काय व्हायचं, फास्ट घसरायचे आणि लास्टला एंडला थांबायचे. बघा, you must have all play on a slide in a park. You know that when sliding down the velocity is less at the top. वेलॉसिटी काय होईल, अप्परला लेस होईल. आपण स्टार्टिंगला बसतो की नाही तर हळू घसरतो, म्हणजे अगदी स्लोली घसरतो. इट इन्क्रीज इन द मिडलला काय होईल, तो आपण फास्ट घसरला जाऊ, त्याच्यामुळे तो काय होईल, ती वेलॉसिटी जास्त होईल. अँड बिकेम 0 टुवर्ड द एंड, आणि एंडला काय होईल, आपण घसरून असं स्टॉपला होऊन जाऊ, म्हणतो की एंडला काय होईल, ती 0. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सिलरेशन. तो रेट आहे ना, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, त्यालाच काय म्हणतो आपण, ॲक्सिलरेशन. ती जी वेलॉसिटी आहे ना, ते चेंज होत जाईल ना, जशी पोझिशन चेंज कराल तशी ती वेलॉसिटी चेंज होईल, त्याला आपण ॲक्सिलरेशन म्हणतो. नेक्स्ट बघा, ॲक्सिलरेशन चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ रिस्पेक्ट टू टाइम महत्वाचं आहे. विथ रिस्पेक्ट टू टाइम वेलॉसिटी कशी चेंज होईल, तुम्ही घसरत आहात, पहिले थोडंसं फास्ट आणि इथे स्टॉप व्हाल, तर ही वेलॉसिटी काय होईल, इथे चेंज होईल, इथे चेंज होईल, इथे चेंज होईल. ते वेलॉसिटी जी चेंज होईल पण विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला म्हणतो आपण ॲक्सिलरेशन. इफ द इनिशियल वेलॉसिटी इज यू, इनिशियल वेलॉसिटी यू अँड इन टाइम टी इट चेंजेस टू द फायनल वेलॉसिटी व्ही. इनिशियल वेलॉसिटी स्टार्टिंगची वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी लास्टची वेलॉसिटी. काय करा, मायनस करा फायनल वेलॉसिटी मायनस फायनल वेलॉसिटी मायनस थांबायचं. बघा, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. घसरगुंडीवर जेव्हा बसताना ती झाली इनिशियल वेलॉसिटी, जेव्हा लास्टला पोहोचता ती झाली फायनल वेलॉसिटी, आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम. नेक्स्ट बघा, if the velocity of an object change during a certain time period, then it's said to have accelerated motion. वेलॉसिटी काय म्हणतोय, ऑफ एन ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्ट, जसं तुम्ही घसरगुंडीवर घसरत, चेंज ड्युरिंग ए टाइम पिरियड, ती वेलॉसिटी काय होत आहे, टाइम पिरियडला चेंज होत आहे, त्यालाच काय म्हणतो, देन इट्स सेड टू हॅव ॲक्सिलरेटेड मोशन. अँड ऑब्जेक्ट इन अ मोशन कॅन हॅव 2 टाइप्स ऑफ ॲक्सिलरेशन. पण काय म्हणतात, ॲक्सिलरेशन 2 टाइप्सचे असतात. फर्स्ट बघा, व्हेन अन ऑब्जेक्ट इज ॲट अ रेस्ट इन द बिगिनिंग ऑफ इट्स मोशन, व्हॉट इज इट्स इनिशियल वेलॉसिटी 0. बघा काय म्हणतात, व्हेन अन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट, जेव्हा रेस्टला कुठलीही वस्तू असेल त्याची वेलॉसिटी काय असेल, 0. रेस्टला कोणी असू द्या, मी असू द्या, तुम्ही असू द्या, त्याची वेलॉसिटी काय असणार आहे, 0. When an object is at rest in the beginning of its motion, what is its initial velocity? It is 0. Next काय म्हणताय, when an object comes to rest, when an object comes to rest
at the end of its motion what is the final velocity, and it is also maybe 0. Sorry, it is also 0, maybe not maybe. बघा काय म्हणताय, when an object comes to rest at the end of its motion. बघा आपलं एक्झाम्पल काय होतं की घसरगुंडीवर तुम्ही स्टार्टिंगला असे बसता, जेव्हा बसता तेव्हा तुम्ही रेस्टला असता, जेव्हा स्टार्टिंग पॉईंट असतो तेव्हा तुम्ही रेस्टला असता आणि तेव्हा सुद्धा त्याची पोझिशन काय, त्याची वेलोसिटी काय असते 0. आणि जेव्हा तुम्ही लास्टला घसरता, जेव्हा घसरता तेव्हा तुम्ही स्टॉप होता, ते सुद्धा तुमची रेस्ट असेल आणि ती सुद्धा वेलोसिटी काय असते 0. कुठलीही वस्तू म्हणा, कुठलाही व्यक्ती म्हणा, तो जेव्हा रेस्टला असेल तेव्हा त्याची वेलोसिटी 0 असेल. नेक्स्ट बघा, if the velocity change by an equal amount in equal time interval. velocity काय होत आहे, चेंज, पण केव्हा, इक्वल अमाउंट इन इक्वल टाइम इंटरवल. द ऑब्जेक्ट इज सेड टू बी अ युनिफॉर्म एक्सेलरेशन. आता वेलॉसिटी काय म्हणताय, इक्वल टाइम, म्हणजे जसं आपला अमर अकबर कसा चालत हे करत होता, ट्रॅव्हल करत होता, इक्वल टाइम पिरियड आणि इक्वल डिस्टन्स कव्हर करत होता. म्हणजे काय म्हणतात, इक्वल अमाऊंट इन इक्वल टाइम इंटरवल. टाइम इंटरवल पण इक्वल असला पाहिजे आणि अमाऊंट पण इक्वल असला पाहिजे. द ऑब्जेक्ट इज सेड टू बी अ युनिफॉर्म मोशन. आणि नसेल तर ते नॉन युनिफॉर्म. इफ द वेलॉसिटी चेंज बाय अनइक्वल अमाऊंट इन इक्वल टाइम इंटरवल. टाइम इंटरवल इक्वल आहे पण अनइक्वल अमाउंट, द ऑब्जेक्ट इज सेड टू बी अ नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन. नेक्स्ट बघा, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो एक्सेलरेशन. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो एक्सेलरेशन. बघा, अन ऑब्जेक्ट कॅन हॅव पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह एक्सेलरेशन. एखाद्या ऑब्जेक्टचं पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह एक्सेलरेशन व्हेन द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस. केव्हा असेल, जेव्हा वेलॉसिटी काय होईल, इन्क्रीज होईल. आता वेलॉसिटी काय होईल, इन्क्रीज, द एक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह. हे बघा आपल्या एक्झाम्पल मध्ये की नाही, हे बघा त्या एक्झाम्पल नुसार जे नाही इथे वेलॉसिटी काय होत आहे, लास्टला वेलॉसिटी रेसला राहत आहे, नंतर काय होतं, ती अशी मूव्ह होत तेव्हा ती इन्क्रीज होत आहे, तेव्हा काय होत आहे, ती इन्क्रीज होत आहे. बघा, an object can have positive or negative acceleration. आता positive acceleration केव्हा राहील, negative acceleration केव्हा राहील, when the velocity of an object increase, the acceleration is positive. when the velocity of an object increase, velocity काय झाली, increase झाली, velocity काय झाली, increase झाली, the acceleration is positive. velocity काय होईल, decrease. in this acceleration is in the direction of velocity. In this case, the acceleration is in direction of velocity. When the velocity of an object decrease with the time, it has negative acceleration. Velocity increase होईल, direction velocity increase होईल, acceleration positive असेल, velocity decrease होईल, acceleration negative असेल, and is also called deceleration. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, deceleration. deceleration त्यालाच म्हणतो आपण deceleration. Its direction is opposite. काय म्हणताय, इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. इफ द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ द टाइम, इट हॅज झिरो एक्सेलरेशन. बघा या सगळ्याचा अर्थ काय होत आहे. आता एखादा ऑब्जेक्ट काय म्हणताय, एखादा ऑब्जेक्ट इन्क्रीज. आता वेलॉसिटी इन्क्रीज होईल, वेलॉसिटी इन्क्रीज होईल म्हणजे काय म्हणताय, जसं की आपण घसरगुंडीवर घसरतो, स्टार्टिंगला काय होतं, थोडं म्हणजे असं स्लोली जातं, मध्ये काय होतं, हायली जात होतं. जेव्हा हायली जात असेल तेव्हा काय असेल, त्याची वेलॉसिटी इन्क्रीज होईल की नाही. मग वेलॉसिटी इन्क्रीज होईल की नाही, मग वेलॉसिटी जेव्हा इन्क्रीज होईल, बघा वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इन्क्रीज म्हणजे तुमची वेलॉसिटी जेव्हा तुम्ही घसरगुंडीवर घसरत आहात तेव्हा ते इन्क्रीज होईल, त्या एक्सेलरेशन होईल, त्या एक्सेलरेशन काय राहिलं आहे, पॉझिटिव्ह राहिलं. एक्सेलरेशन काय राहिलं आहे, पॉझिटिव्ह राहिलं. हे बघा, इथनं बॉल आला, हा पाईप आहे की नाही आपला, इथनं बॉल आला, इथनं असं असं असं, इथनं फास्ट जाईल, इथे कसं आहे, थोडा फास्ट जाईल, वेलॉसिटी काय होईल, इन्क्रीज होईल. वेलॉसिटी इन्क्रीज होईल म्हणजे एक्सेलरेशन काय होईल, पॉझिटिव्ह होईल. इथे काय होईल, लास्टला वेलॉसिटी रेसला राहील, रेसला राहील. व्हेन द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट डिक्रीज विथ टाइम. आता डिक्रीज होते, डिक्रीज होत आहे म्हणते, वेलॉसिटी काय होत आहे, डिक्रीज होत आहे. बघा, when the velocity of an object decrease with the time, it has negative. जेव्हा डिक्रीज होईल तेव्हा निगेटिव्ह होईल आणि जेव्हा रेसला राहील आणि जेव्हा निगेटिव्ह होईल तेव्हा त्याला डिसेलरेशन म्हणतात. इट डायरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. इफ द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंज,
वेलॉसिटी ऑब्जेक्टची काय होत आहे, चेंज होत नाही आहे, तर ती काय असेल आहे 0. रेस्टला असेल तर चेंज होणार नाही, मी इथे उभी आहे ओनली, तर माझी वेलॉसिटी कुठे चेंज होत आहे, म्हणजे काय ती 0 आहे. नेक्स्ट बघा, द फॉलोइंग टेबल शोज डिस्टन्स टाइम ग्राफ ऑफ युनिफॉर्म मोशन. आता युनिफॉर्म मोशन आताच आपण बघितलं होतं, युनिफॉर्म मोशन कशाला म्हणतात, लास्ट पेजमध्ये. द फॉलोइंग टेबल शोज द डिस्टन्स कव्हर बाय ए कार इन फिक्स टाइम. द फॉलोइंग टेबल शोज द डिस्टन्स कव्हर बाय ए कार इन फिक्स टाइम. एक कार करता टाइम फिक्स आहे, टाइम काय आहे आपला, फिक्स आहे, फिक्स टाइम इंटरवल. नेक्स्ट बघा, draw a graph of distance. Draw a graph of distance against time, taking time along the x-axis. x-axis आहे नाही, ही आहे आपली x-axis. x-axis च्या along काय घेतला, टाइम, जो टाइम तो कव्हर करेल. नेक्स्ट बघा, and distance along y-axis. हा काय आपला डिस्टन्स आहे, इथे दिलेला आहे डिस्टन्स, हा काय आपला डिस्टन्स. बघा टाइम काय आहे 0, टाइम काय आहे 0. हे बघा टाइम काय आपला 0, हा टाइम 0. नेक्स्ट बघा 0ला काय राहिला, तो 0 मीटर, म्हणजे रेस्टला आता जसं तुम्ही गाडी सुरू कराल किंवा तुम्ही चालणं सुरू करताय तेव्हा स्टार्टिंगचा जो पॉईंट असतो त्याचे म्हणजे 0 पॉईंट ना, अजून स्टार्टच नाही केला, रेस्टला आहे तर ते 0. नेक्स्ट काय होता 10 किलोमीटर, 10 किलोमीटर किंवा सॉरी 10 सेकंडमध्ये, हा 10 सेकंडमध्ये किती चालतोय 15 इथे 20च्या जवळजवळ घ्या 15 झाला 15. नेक्स्ट काय म्हणतोय आपण 20 काय आहे 20 सेकंड्स आहे, 20 सेकंड्स मध्ये तो काय जात आहे 30 म्हणजे याच्यानंतर येईल 20च्या नंतर, दॅट इज 30. नेक्स्ट बघा 30 कुठे जाणार 45 मीटर्स म्हणजे इथे 30. नेक्स्ट बघा 40 सेकंड्स कुठे म्हणताय 60 मीटर्स म्हणजे 40 सेकंड. नेक्स्ट 50 सेकंड्स 75 मीटर्स, 50 सेकंड्स and 75 मीटर्स, 75 मीटर्स. नेक्स्ट बघा 60 to 90, 60 seconds and 90 meters. And next 70 seconds to 105, 70 seconds to 105. चला बघा, हा आलाय आपला ग्राफ, बघा काय म्हणताय, द फॉलोइंग टेबल शोज द डिस्टन्स कव्हर बाय बार इन अ फिक्स टाइम इंटरवल. हे काय म्हणताय, टाइम इंटरवल फिक्स टाइम. ड्रॉ ए ग्राफ ऑफ डिस्टन्स अगेन्स्ट टाइम, टेकिंग टाइम अलॉंग द एक्स ॲक्सिस अँड अलॉंग दी वाय ॲक्सिस. आपण की नाही याचा ग्राफ ड्रॉ केलाय. बाकी पुढला आपण पुढल्या लेक्चरमध्ये या. सो थँक यू ऑल ऑफ यू.